तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे पुन्हा आजच्या नवीन व्हिडिओत. मंडळी जसं की तुम्हाला माहितीच आहे की बिवली या गावी चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो. तर कीर्तन झालं, सगळं काही झालं. त्याच्यानंतर एक दुग्ध शर्करा योग आला. ते म्हणजेच काय माहिती आहे, भारूड पाहायला मिळालं. मंडळी आतापर्यंत ऐकलं होतं की नमन कसं असं, ते बघितलं होतं सुद्धा. म्हणजेच आमच्या बाजूला विजय भागडे काका राहतात, त्यांच्यामार्फत नमन पाहायला गेलं. ते देखील गांगरे गावचे आहेत. तर खूप छान आहे. पण अचानक समजलं की बाजूच्या गावात की भारूड आहे. म्हणजे पहिल्यांदा नमन ऐकलं तर म्हटलं गेलो, पण गेल्यानंतर समजलं भारूड आहे आणि ते पाहायला मिळालं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढी गर्दी होती ग्रामस्थांची, मुंबईहून आलेले चाकरमानी होते ते देखील होते. तर अजूनही आपली कोकणातील पारंपरिक सांस्कृतिक लोककलेचे प्रकार आहेत, जपत आहेत आणि येणारी पुढची पिढीसुद्धा जपत राहील. यासाठी काहीतरी केलं पाहिजे मंडळी. तिकडची संस्था होती, त्यांनीसुद्धा सुंदर असा कार्यक्रम केला. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व कलाकारांनी अगदी जीव झोकून केलेलं काम आहे. प्रत्येक कलाकाराने एफर्ट्स दिलेले आहेत. तर त्यांच्या कलेला कुठेतरी सन्मान मिळाला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी रात्रीचे 12:15 झाले आहेत आणि दुग्ध शर्करा योग नमन बघायला मिळणार आहे. तो बॅटरी आता डाऊन झालेली आहे. तर छोटीशीच व्हिडिओ असणार आहे, एक 7, 8, 9, 10 मिनटाची. मी, राहुल आणि सुधीर आहे सोबत. सो चला आता बाजूच्या गावात नमन. आणि प्रेक्षकांची किती गर्दी असते, कारण आपले कोकणची शान नमन. चला. सो मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत रात्रीच्या लाईटिंगमध्ये. ड्रायव्हर आहेत राहुल. लवकरच पोचू बाजूच्या गावात नमन बघायला. तोपर्यंत हा रात्रीचा नजारा बघा. गावचे रस्ते पुढे काय त्या साईडला. सो चला मंडळी आलेलो आहोत. हे बघा, हे बघा, फायनली पोचलेलो आहोत. जाऊया आपण लवकरच. तर मंडळी जसं की प्रवेश केला, त्या प्रवेश केल्यानंतर अगदी म्हणजेच अंगावर काटा येण्यासारखा, कारण एवढी गर्दी होती प्रेक्षकांची, गावातील मंडळी आणि त्याचप्रमाणे मुंबईहून देखील मंडळी आली होती आपली लोककला पारंपरिक पाहण्यासाठी. आणि म्हणजेच ॲक्च्युली कळलं होतं की नमन असेल, पण नंतर गेल्यानंतर समजलं की हे भारूड आहे. आणि खरंच भाग्यवान, माझं नशीब चांगलं की मला पाहायला मिळालं. आणि तुम्हाला हेच दाखवण्याचं कारण आहे की आपली ही लोककला, पारंपरिक जी पद्धत आहे, पारंपरिक ज्या संस्कृती आहेत, त्या अजूनही आपली पिढी जपत आहे. गाव पातळीवर आपले कलाकार घडत आहेत. तर नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठीचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर तुम्ही आता पाहताय, मी आता आहे श्री विठ्ठल रुक्माई भजनी भारूड मंडळ बिवली धरणवाडी, तालुका चिपळूण, रत्नागिरी जिल्हा. वगनाट्य आहे शेर सह्याद्रीचा. मंडळी तुम्ही पाहत आहात, एवढी म्हणजे ग्रामस्थ हे भारूड पाहण्यासाठी आलेले आहेत. अगदी कोणी झाडाझुडपांवरून सुद्धा पाहत आहे. महिला वर्गसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. तुम्ही विचार करू शकता किती आवड आहे आपल्या कोकणातील ह्या पारंपरिक लोककला, या सांस्कृतिक गोष्टी आहेत, ह्या ज्या कलेचे प्रकार आहेत. खरंच खूप छान मानावं लागेल. आणि आज माझं भाग्य की मला हे पाहण्यासाठी मिळतं आहे. आणि तुम्हालाही देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी संदेश देण्याचा हा माझा जो निश्चय आहे तो साध्य होतो आहे. आता आपण एक छोटेसे हे व्हिडिओ पाहूयात वगाचे.
मंडळी, खरं तर थोडं उशीर आलो मी, कारण मला हे देखील दाखवायचं होतं की ज्यावेळी एखादं नाटक व भारूड, दशावतार किंवा रंगमंचावरील विविध प्रकारची नाटकं ज्यावेळी उभं राहतं, तर हे दाखवायचं होतं की पाठीमागे म्हणजे पडद्यामागचे कलाकार, पडद्यामागची तयारी, प्रत्येकाची धावपळ, प्रत्येक कलाकाराची जी असणारी मनाची झालेली असते घालमेल की बाबा प्रयोग कसा होईल, काय होईल, आणि मेकअप म्हणा, स्टेज म्हणा, रंगमंच पूर्ण ज्या ज्या प्रकारे म्हणजे 100% देता येईल त्याप्रमाणे प्रत्येकजण देत असतो. तर ती धावपळ तुम्हाला दाखवायची होती, पण थोडा लेट झाला. पण तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे सुंदर अशी सजावट आहे, सुंदर असा देखावा निर्माण केला आहे, उभा केला आहे. तुम्ही विचार करू शकता किती पद्धतशीरप्रमाणे बांधणी केलेली आहे या वगाची. तर विनंती करतो, आणि बरीच वर्ष ही संस्था सुंदर सुंदर वगनाट्य नमन स्वरूपात देखील असेल किंवा वगनाट्य स्वरूपात असेल हे करत आहे, आणि मुंबईत देखील शो होतात. तुम्हाला मी संपर्क देखील देत आहे. जर तुम्हाला मुंबईत शो करायचा असेल किंवा इतर ठिकाणी करायचा असेल, तुम्ही संपर्क करू शकता आणि शो करू शकता.
तर मंडळ हे वर्क जे आहे पूर्ण तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकत नाही आहे, वेळ देखील छोटा आहे. पण तुम्हाला एक छोटे क्लिप दाखवून तुम्हाला हे मतं सांगू इच्छितो की प्रत्येक कलाकाराची कदर ही झाली पाहिजे. प्रत्येक कलाकाराला अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म मिळाले पाहिजे जेणेकरून गावोगाव खेळोपाडत असलेले कलाकार, नवोदित कलाकार तयार झाले पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील इच्छा आकांक्षा म्हणतात ना, त्यांची गवसणी त्यांना घातली पाहिजे. त्यासाठी आपल्याला पुढाकार घेणं गरजेचं आहे. तर सुंदर असा हा देखावा वगनाट्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पुन्हा सांगतो आहे, तर मंडळी तुम्हाला तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे जर हा सुंदर असा नयनरम्य असा भारूड कोकणची शान हा कार्यक्रम करावायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि तुमच्या उत्सवाला हा कार्यक्रम नक्कीच आवर्जून करा. तर किती सुंदर त्यांनी जो देखावा सादर केला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक कलाकाराची जी कला आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तर कमेंट नक्कीच करा मंडळी. आणि अभिप्राय तुमचा खरंच खूप महत्त्वाचा आहे. तुमचा अभिप्राय एका कलाकाराला काय असतो, फक्त प्रेक्षकांमधून वाजणारी टाळी आणि तुमचा अभिप्राय हीच खरी एका कलाकाराची असलेली कदर म्हटली जाते. त्याची पोचपावती, त्याने केलेल्या कलेची पोचपावती त्याला मिळते. तर वारंवार सांगेन, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आपल्या कोकणातील हे सांस्कृतिक पारंपरिक हे कलेचे लोककलेचे प्रकार साता समुद्रापलीकडे पोचले पाहिजेत. दशावतार, नमन, भारूड, संगीत भजन, हरिभजन, कीर्तन हे जे प्रकार आहेत जे शेकडो वर्षापूर्वीपासून जे चालत आलेले आहेत ते जगाच्या पाठीवर साता समुद्राच्या पलीकडे गेलेच पाहिजे. आता आपण आलो आहोत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराकडे, की या मंडळाची संस्था आहे आणि मंदिर आहे. जे संस्था जे वगनाट्य करत आहे तिथलंच हे मंदिर आहे आणि त्यांची सत्यनारायणाची पूजा त्यानिमित्ताने आजचा हा वगनाट्याचा कार्यक्रम आहे तुम्ही पाहत आहात. बिवली धरणवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. वेळ थोडी रात्रीची आहे मंडळी, पण तुम्हाला हे जे दाखवण्याचं मी प्रयत्न करतो आहे ते नक्कीच तुम्ही पहा आणि कमेंट करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आपल्या कलेची आवड, आपली या सांस्कृतिक पारंपरिक लोककलेचे प्रकार हे तुम्हाला जास्तीत जास्त पोचवले पाहिजेत. प्रत्येकाकडे गेले पाहिजेत. कानाकोपऱ्यात, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले पाहिजेत. अजूनही तुम्ही पाहताय एवढ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आहे. मुंबईवरून आलेली मंडळीसुद्धा आवडीने खास पाहण्यासाठी आलेले आहेत वगनाट्य. किती सुंदर गोष्ट आहे मंडळी. पुन्हा सांगतो आहे, जाता जाता एकच सांगेन, जपा. म्हणजेच एखादा नवीन चित्रपट येईल त्यावेळी आपण व्हायरल होईल त्या व्हिडिओज, त्याच्यानंतर आपण आपल्या गोष्टींना वरती आणणार असं नाही आहे. मुळापासूनच सांगतो आहे, आपणच आपल्या गोष्टींना पुढे आणलं तर बरोबर सगळं होतं. तर कसं वाटलं तुम्ही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जो आपला माणूस निखिल रजा घेतो आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.